हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता शनिवार आणि माझ्या मुलाला काहीतरी स्पेशल खायचं होतं आणि नेमकंच त्याला घरामध्ये सापडले पोंगे, ज्याला आपण बॉबी म्हणतो. आता त्याने ते पाहिल्यानंतर त्याला त्याचा चाट खायचा होता, म्हणून मग मी थोडंसं कढईत तेल घेतलं आणि ते पोंगे तळायला घेतले. थोडंसं तेल घेण्यामागचं कारण हे की पुन्हा मग याचा काही यूज होत नाही तेलाचा, पुन्हा ते उगाचच वापरलेलं तेल कशाला यूज करण्यापेक्षा मी थोडे थोडे करून तळूयात म्हटलं. तर या ठिकाणी कढई गरम झाली, मग मी त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलं. आता मी त्यामध्ये काही पोंगे टाकलेत. त्यानंतर या बॉबी तो अशाही खाणार आहे आणि त्यानंतर जर उरल्या तर मला मग त्याचं चाट त्याला बनवून देता येईल, बॉबी चाट. आता हळूहळू करून मी काय केले, तेलाचं टेम्परेचर वगैरे चेक केलं आणि त्यानंतर मला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये सगळं तळून घेतलं. तळून झाल्यानंतर मी ते एका छोट्याशा चाळणीत काढलं आहे, प्लेटमध्ये चाळणी ठेवून, जेणेकरून त्याचं ऑइल सगळं ड्रेन होऊन जाईल आणि ते जास्त तेलकट वगैरे होणार नाही. सॅटर्डे आणि संडे एक नवीन नवीन फरमाईश चालू असतात मुलाच्या आणि त्याच्यासाठी काहीतरी वेगळं बनवावंच लागतं. चला, तर या ठिकाणी आपले सगळे पोंगे वगैरे तळून झालेत. मी गॅस बंद केला आहे. आता तयारी करूया चॅटची. आता चॅटची तयारी होऊस तोपर्यंत किती पोंगे होत आहेत सांगू शकत नाही मी. चला, तर सगळ्यात पहिल्यांदा कोथिंबीर धुवून घेतली. त्यानंतर छान अशी बारीक ती कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे. भरपूर कोथिंबीरचा वगैरे यूज करायचा, त्याने खूप छान लागते टेस्ट त्याची. तसंही कोथिंबीर माझी ऑल टाईम फेवरेटच आहे, त्यामुळे भरपूर कोथिंबीर आणि कढीपत्ता असल्याशिवाय मी कुठली गोष्ट करतच नाही. हे आहे आता कांदा मस्त असा गावरान कांदा आहे, तुम्ही बघू शकत असाल. घरचा कांदा आहे हा आमच्या. आता घरी शेती करता सासू सासरे म्हणून मिळतं आहे आपल्याला गावरान कांदे, लसूण वगैरे सगळं घरचं असतं. माझं लसूणसुद्धा माझा प्युअर गावरान लसूण असतो. गावरान लसूण जर नसेल तर आपल्याला त्याची अशी चवच लागत नाही मला तर. भाजीची सवय झालेली आहे गावरान लसूण आणि कांदा खाण्याची. कांदा पण मी असा छान असा बारीक कापून घेतलेला आहे. तुम्हाला हवा तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही छानसा असा बारीक कांदा कट करून घ्यायचा. ॲक्च्युली हे बॉबी चाट बनवताना पोंगे थोडेसे मोठ्या साईजच्या बॉबी लागतात, पण आता माझ्याकडे घरात रन टाईम छोटे होते तर मी तेच ट्राय केले. तर मुलासाठी मी फक्त एक थोडेसे जे आहेत 10-12 पीस त्याचे छोट्या प्रमाणात करून देईल आणि आमच्यासाठी तर मी चुरा करूनच करणार आहे, कारण हे छोटे पोंगे कापताना त्याचा भुगा होतो. चला, तर इथे टोमॅटोसुद्धा एक अर्ध टोमॅटो मी चांगलं असं व्यवस्थित बारीक चिरून घेतलेलं आहे. जवळपास आपल्याला चाटसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या आहेत. आता फक्त आपल्याला लागतील ते मसाले. वेगवेगळ्या पद्धतीचे चाट आपण खातो. पापडी चाट झालं, त्यानंतर शेवपुरी, दहीपुरी वगैरे. हा चाट मी असंच एकदा ट्राय केलेला, जो माझ्या मुलाला खूप जास्त आवडला, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा मागतो. हे बघा, या पद्धतीने मी हे पोंगे जे आहेत त्याचे स्लाइसेस करून घेते. हे छोटे आहेत त्यामुळे हे कट करायला फार त्रासदायक आहेत. मोठ्या साईजचे पटकन कट होतात, पण मी पण फक्त त्याच्यापुरतीच एक डिश बनवणार आहे आणि बाकीचं मी तुम्ही अजून फास्ट कसा बनवू शकतात एका वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. एक बाउल घेतला आहे मी, त्यामध्ये मी आपण कापलेल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो, हे मी एकत्र एका बाउलमध्ये करणार आहे आणि त्यानंतर याच्यातच मी माझे चाटचे सगळे मसाले ॲड करणार आहे. बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे. जास्त काही भांडे वगैरेही भरत नाही याच्यामध्ये आणि जास्त काही वस्तूही लागत नाही. घरातल्या अवेलेबल वस्तूंमध्ये आपण करू शकतो. बॉबी नसतील तर तुम्ही विकतचा पुडा आणून पण एकदम रन टाईम ही गोष्ट करू शकता. आता याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला टाकला आहे. चाट मसाला झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ब्लॅक सॉल्ट, काळं मीठ थोडंसं मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि आपलं घरगुती मीठ, त्यानंतर जिरा पावडर, ज्या गोष्टी आपण कॉमनली पाणीपुरीच्या चाटला वगैरे यूज करतो याच गोष्टी आपण या ठिकाणी वापरणार आहोत. लिंबूही मी यामध्ये वापरणार आहे. आता सध्या माझ्याकडे घरामध्ये गोड पाणी वगैरे नव्हतं, त्यामुळे मी ते फक्त लिंबू यूज करूनच ॲज इट इज मी वापरलं. तर तुमच्याकडे गोड पाणी असेल तर तुम्ही ते पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता या ठिकाणी लाल तिखट ऑलरेडी ॲड करून झालं याच्यामध्ये.
लाल तिखट झाल्यानंतर ना आता आपण यामध्ये टाकतो आहोत थोडंसं जिरा पावडर. जिरा पावडरने पण छान टेस्ट येते. आता माझ्याकडे ऑलरेडी थोडीशी 0 नंबरची शेव होती, तर मी थोडीशी शेव, त्यानंतर बुंदी मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि मुरमुरे. एकंदरीत पाहिलं तर थोडंसं भेळचंच मटेरियल त्यामध्ये जातं, पण थोडं कमी प्रमाणात. कांदा टोमॅटो हे थोडं जादा प्रमाणात जातं. लिंबू होता तो थोडासा मी पिळला आहे त्यामध्ये. याच स्टेजला तुमच्याकडे जर गोड पाणी असेल तर ते तुम्ही ते गोड आणि तिखट पाणीसुद्धा ॲड करून त्याला तुम्ही मिक्स करू शकता. पण मोस्टली पाणी ॲड केलं तर ते जे बॉबी आहेत ना ते असे ओलाव्यामुळे लवकरच लूज पडतात. शक्यतो अशी केली तर जास्त बेटर लागते, पण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार हवं असेल तर पाणी वगैरे पण यूज करू शकता. छान असं मी हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना आता आपण जे प्लेटिंगसाठी घेणार आहोत, जे काही मी थोड्याशा बॉबी कट करून ठेवल्या होत्या माझ्या मुलासाठी, तर त्याच्यामध्ये मी ते आता फिल करते आहे. एक एक करून मी त्याच्यात ते सगळं भरणार आहे आणि ठेवणार आहे. छोट्या साईजचे असल्यामुळे खूप जास्त ट्रिकी होतं आहे मला या गोष्टी. पण आता त्याला ॲज इट इज जर असं दिलं तर तो काही ऐकणार नाही आहे. ती जी गोष्ट जशी आहे ती प्रॉपर तशीच दिसली तरच तो खातो. त्यामुळे आता त्याच्यासाठीही एवढं मला करायची वेळ आली आहे. हळूहळू करून मी आता ते एक करून त्या प्लेटिंगमध्ये मांडते. आता बऱ्यापैकी आपली प्लेटिंग रेडी झालेली आहे. यावर मी थोडीशी शेव टाकते आहे आणि हे तयार झालेलं आहे आदूचा आवडता बॉबी चाट, तो त्याला खूप जास्त आवडतो. कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा. आता हेच आम्ही आमच्यासाठी बनवतो आहे, तर त्या केसमध्ये मी आता एवढं बॉबी कट वगैरे करून तामझाम करणार नाही आहे. मी तयार केलेल्या चाटमध्येच बॉबी अशी कुस्करून टाकते आहे, जेणेकरून आपण स्पूनने ती खाऊ शकतो व्यवस्थित मिक्स करून. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन इझी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहील. धन्यवाद चॅनलला बघितल्यासाठी, चॅनलला सबस्क्राईब केल्यासाठी. असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्यात. थँक्यू.